मैत्रिणींनो, जय गजानन. मी ज्योती. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आपले बरेच दिवस झाले व्हिडिओ आलेले नाही, कारण आपल्याकडे प्रचंड लग्न सराईचे काम आलेले आहे आणि आता थोडेच तारखा राहिल्यामुळे आपल्याला जेवढी ऑर्डर घेता येईल तेवढी आपण ती कंप्लीट करून देण्याचा प्रयत्न करतोय. काल पण मी 6-7 ब्लाऊज दिले आणि व्हिडिओ करायचा होता त्या ब्लाऊजांचा, पण अचानक त्या मावशी म्हटल्या की आम्हाला बॅग वगैरे पॅकिंग करायची ताई, तर तुम्ही पटकन द्या. आणि माझ्या पण घाईमध्ये लक्षात नाही राहिलं की आपण त्याचे व्हिडिओ करू का काय करू. कंप्लीट मला ते 7 ब्लाऊज होते व 6 साड्या होत्या. एक ब्लाऊज त्यांनी एक्स्ट्रा टाकलेले होते. तर आपल्याला आता काय काय काम आलेलं आहे आज आपण ते बघू. आज एक तर शनिवार आहे आणि आमच्याकडं लाईटीचा प्रॉब्लेम असतो, पण देवाच्या कृपेने आज काही लाईट आपल्याकडं गेलेली नाही. तर बघूया आपण आता आज आपल्याला काय काय काम आलं आहे. आणि मैत्रिणीनं तुम्ही नेहमी माझ्या हातामध्ये घडाई बघत होतं, ते घडाई हरवली होती. तर बघा, मी ही मिशोवरून ही घडाई मागवली. तर तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मला आता एवढी खास नाही वाटली, पण आता ठीक आहे, जाऊ द्या. आपण मागवली तर परत तरी काय देणार ना. तर चला बघा, आपण आपल्या कामाकडे वळूया. तर बघा, हे एक ब्लाऊज आपल्याला साडीमधलंच आलेलं आहे. सिंथेटिक साडी आहे आणि त्याच्यामध्ये हे ब्लाऊज आहे. आता ह्या पिशवीमध्ये आपण किती ब्लाऊज आहे ते पण काढूया. हे एकाच काकूंचे ब्लाऊज आहेत. तर आता हे आपल्याला कंप्लीट सोमवारी किंवा मंगळवारी द्यायचे झाले तर मी याचा व्हिडिओ टाकते तुम्हाला. मी पण नाही बघितले नेमके किती ब्लाऊज. हे त्यांनी मापाचं ब्लाऊज दिलेलं आहे. हे बघा, हे मापाचं ब्लाऊज आहे. हे काठपदराचे बघा, सर्व ब्लाऊज काठपदराचे. त्यांच्या इथं पण काहीतरी देवीचा कार्यक्रम आहे म्हणून त्यांनी इतके सारे ब्लाऊज टाकलेले. तर बघा, हे आणि हे 2 ब्लाऊज झाले. हे 3. हे बघा, हे शाटिंगचं ब्लाऊज आहे. मी परवा शाटिंगचेच भरपूर ब्लाऊज शिवले, कारण ज्या लग्नाच्या साड्या होत्या त्याच्यामध्ये आता येणं शाटिंगचं ब्लाऊज टाकायला लागले. तर मी त्याला इतकं सुंदर पॅटर्न केलं लेस लावून वगैरे, कारण साडी पण सेम होती, ब्लाऊज पण सेम होतं, पण नेमकं माझ्याकडनं ते टाकायचं राहिलं. तर बघा, हे पण शाटिंगचं आहे. पण हे काकूंचे ब्लाऊज आपल्याला सिंपल सोबतच शिवायचे आहे. हे 4 झाले. हे पण साडीमधलं शे बघा. त्यांनी ह्या ब्लाऊजांच्या साड्या आपल्याकडं टाकलेल्या नाही पिको फॉलला, त्यांनी त्यांच्या शेजारी कुठं टाकलेल्या असतील, फक्त आपल्याकडं ब्लाऊज टाकले. हे 5. आणि हे पण बघा, हे पण छान आहे. कंप्लीट काठपदराचं आहे व याची अशी त्यांनी लॉंग बाई सांगितलेली. झाले तर मी तुम्हाला नक्की शेअर करेन. तर आपल्याला हे 6 ब्लाऊज बरोबर मंगळवारी द्यायचे आहे, कारण बुधवारी त्यांच्या इथून त्यांना कुठंतरी बाहेरगावला कार्यक्रमाला जायचं आहे. तर हे त्यांचं मापाचं हे एक ब्लाऊज आणि परत हे एक शिवायचं आहे आपल्याला. हे एकूण 6 ब्लाऊज झाले व उद्या आपल्याला नऊवारी साडी शिवायची. तर बघा, ही जवळजवळ किती 8 का 11 वर्षाच्या मुलीची नऊवारी साडी शिवण्यासाठी आलेली आहे. त्यांनी फक्त मला माप आणून दिलेलं आहे. मुलीला मी बघितलेलं नाही म्हणून म्हटले मी तुम्हाला. 8 किंवा 11 वर्षाची मुलगी आहे. तर मला वाटतं ही मुलगी जवळजवळ 5वी-6वीला असू शकते, कारण मुलीची उंची जास्त आहे. तिच्याने ती काही 5-6 वर्षाची नसणार आहे किंवा ती छोटी पण नसणार आहे. मला उंचीवरून लगेच काही तर की नऊवारी साडी ही किती वर्षाच्या मुलीची आहे. आणि मला योगायोगाने माझा ड्रेस शिवण्याची इच्छा झाली. तर बघा, मी आता हे माझं मटेरियल तुकडा आणलेला त्या पाकिजामधून, तर हा शिवण्याचा प्रयत्न करणार आहे. बघूया याला मुहूर्त लागतो का. तर मी विचार करते, आता लाईट पण आहे व शनिवारी आमच्याकडं काही लाईटीचं हे नसतं. तर बघूया, जर कधी झालं संध्याकाळी 7:30-8 वाजेपर्यंत शिवून माझा, तर हा एक टॉप शिवून होऊन जाईल. कारण आपलं कसं असतं टेलर लोकांचं,
स्वतःसाठी आपण कधीच काही शिवून घेतली. माझे जवळजवळ 8-9 ब्लाऊज व 6-7 ड्रेस पेंटिंग पडलेले आहेत. म्हणून म्हटलं आपल्याला कुठं बाहेर गावला जाण्याचा योग वगैरे आला, गाडी चालवणी पडते किंवा इथं पण मार्केटमध्ये जाताना साडीवर गाडी जमत नाही, तर 1-2 टॉप शिवून घ्यावे. तर मी आता हा जमलं तर कोणी कस्टमर समजा मधात नाही आलं तर नक्की कटिंग करून शिवणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय गजानन.